तोय दिवसभरातल्या 4 मोठ्या बातम्या आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि आमचे 4 प्रतिनिधी त्या बातम्यांबाबतची सविस्तर माहिती आपल्याला देणार आहेत। पहिली बातमी आहे मालेगाव स्फोट प्रकरणी एका गौप्यस्फोटाची। मालेगाव स्फोट प्रकरणी संघचालक मोहन भागवतांच्या अटकेचे आदेश देण्यात आले होते असा गौप्यस्फोट माजी एटीएस प्रमुखांनी केलाय। दुसरी मोठी बातमी रामदास कदमांसंदर्भातली आहे। रामदास कदमांनी सावलिया ऑर्केस्ट्रा बारचा परवाना सरेंडर केल्याची माहिती मिळते। तर तिसरी मोठी बातमी काँग्रेसच्या कार्यकारिणीमधील याद्यांमधल्या नावाची आहे। काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या यादीमध्ये अजित पवारांच्या पक्षातील एकाचं नाव असल्यामुळे खळबळ उडालेली आहे। चौथी मोठी बातमी नांदेडमध्ये रुग्णांच्या अंगावरती उंदरांचा सुळसुळाट झाल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि या चारही बातम्यांची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। सौरभ वाघमारे आपल्या सोबत असणार आहेत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणासंदर्भातली माहिती देण्यासाठी। तर सागर कुलकर्णी आपल्या सोबत असतील। कदमांनी ऑर्केस्ट्रा बारचा परवाना रद्द केलेला आहे, त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। तर जुई जाधव आपल्या सोबत असणार आहेत। अजितदादांच्या कार्यकर्त्याचं नाव काँग्रेसच्या यादीमध्ये आल्याची माहिती ते देणार आहेत। तर योगेश लाटकर आपल्या सोबत असणार आहेत। रुग्णालयामध्ये उंदरांचा सुळसुळाट झाल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे, त्या संदर्भातली माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत। तर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये मोहन भागवतांना अटक करण्याचे आदेश होते अशी माहिती समोर आलेली आहे। माजी एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी असा धक्कादायक दावा केलेला आहे। सप्टेंबर 2008 मध्ये मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता। त्यानंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणामध्ये मोठा निकाल दिलेला आहे। मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहितसह सर्व 7ही आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलेला आहे। याच निकालानंतर आता एटीएसच्या एका माजी अधिकाऱ्याने मोठा गौप्यस्फोट केलाय। तर यावरती मेहबूब मुजावर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आपण पाहूयात। हे जे निर्दोष सुटले त्या तपासामध्ये मी नव्हतो, परंतु त्या तपासामधील जे न मिळून आलेले आरोपी होते रामजी कलसंग्रा, दिलीप पाटीदार आणि संदीप जाधव यांना त्यांच्याविषयी मला सूचना होत्या, त्याचा तपास करत होतो। त्याशिवाय मोहन भागवत यांना नागपूरवरून आणा असाही मला आदेश होता आणि जो काही आदेश होता तो कायदेशीर दिला होता, परंतु कृत्य बेकायदेशीर होतं। सर्व मुसलमानांना आतंकवादी ठरवलं नव्हतं, पण तरी देखील सर्व हिंदूंना आतंकवादी ठरवण्याकरता काँग्रेस पक्षाने हे षडयंत्र रचलं, यूपीएने षडयंत्र रचलं आणि हिंदू आतंकवाद, हिंदू टेरर अशा प्रकारचा शब्द कॉइन करून अनेक लोकांना पकडलं आणि मग प्रयत्न सुरू केला, एक यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला। हिंदुत्ववादी संघटना आणि विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचे अधिकारी किंवा विचार परिवारातील अन्य संघटनांचे पदाधिकारी हे कसे या सगळ्या भगव्या आतंकवादामध्ये सामील आहेत अशा प्रकारचं षडयंत्र तयार करण्याचा प्रयत्न झाला, पण त्याचे दूरपर्यंत कुठलेही पुरावे त्यांना मिळाले नाहीत। आणि या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात माझे सहकारी सौरभ वाघमारे यांच्याकडून। सौरभ, काल मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आला आणि त्यानंतर आज माजी एटीएस अधिकाऱ्यांनी केलेला गौप्यस्फोट किती महत्त्वाचा आहे, काय नेमकं म्हणणं आहे त्यांचं? अगदीच हेमाली, हा जो गौप्यस्फोट आहे हा अगदी महत्वाचा आहे, कारण त्यावेळेस मेहबूब मुजावर यांना डिप्लॉयड केलं होतं की एटीएसचा जो मालेगाव बॉम्बस्फोटचा जो तपास आहे त्या तपासांतर्गत त्यांना डिप्लॉयड केलं होतं। त्यांना 10 त्यांच्या मर्जीतले कर्मचारी निवडण्याची देखील मुभा दिली होती। स्पेशल कोट्यातून त्यांना फंड देखील दिला होता आणि मेहबूब मुजावर यांचं जे स्टेटमेंट आहे ते खूप खळबळजनक आहे। मेहबूब मुजावर असं म्हणतात की त्यावेळेचे जे परमवीर सिंग जे पोलीस उच्च अधिकारी होते त्यांनी मोहन भागवतांना जे आहे ताब्यात घेण्याचा आदेश यांना जे आहे ते दिला होता, परंतु मेहबूब मुजावर यांचं म्हणणं असं आहे की त्यावेळेस मोहन भागवतांचा त्यांच्यात काही देखील संबंध नव्हता। कदाचित राजकीय या सगळ्या पार्श्वभूमीवरती माझ्यावरती दबाव आला आणि त्यांना जे आहे ते खोट्या गुन्ह्यात अटक करून जे आहे त्यांना खोटा गुन्हा दाखवून त्यांना जे आहे ते सेवेतून निलंबन केलं गेलं। त्यानंतर मेहबूब मुजावर यांचा दावा असा आहे की या सर्व बाबींचं सिक्रेट जे आहे ते माझ्याकडे होतं, म्हणून माझा काटा काढण्यात आला, असं जे आहे स्टेटमेंट एटीएसचे जे अधिकारी आहेत मेहबूब मुजावर यांनी दिलेलं आहे। एकंदरीत हे सर्व जे आहे हे अगदी खळबळजनक आहे, कारण मेहबूब मुजावर हे अनेक दिवसापासून सोलापुरात त्यांच्यावरती जो खटला चालू होता त्याच्यात देखील त्यांनी ते कागदपत्र जे आहेत ते कोर्टाला सादर केलेले आहेत की मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, जे सध्याचे सरसंघचालक आहेत मोहन भागवत,
यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते, परंतु मी ज्या वेळेस तपास करत होतो मला त्याच्यात त्यांची भूमिका काडी मात्र देखील दिसली नाही. कोणत्याही प्रकारची भूमिका मालेगाव बॉम्बस्फोट संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या संदर्भात दिसली नाही. त्यामुळे मी हे काम जे आहे हे केले नाही. त्याचाच राग मनात धरून माझ्यावरती सोलापुरात खोटे गुन्हे दाखल केले आणि मला सेवेतून बडतर्फ केलं. आज मला देखील पेन्शन मिळत नाही किंवा ज्या सेवानिवृत्तीचा जे लाभ आहे ते मेहबूब मुजावरांना मिळत नाही असं देखील मेहबूब मुजावर सांगतायत. आणि ही जी घटना आहे ही आत्ताची नाही, वारंवार अनेक दिवसापासून मेहबूब मुजावर जे आहेत ते सांगत आलेले आहेत. काल जो आहे तो मालेगाव बॉम्बस्फोट संदर्भातला जो NIA चा जो निकाल आला त्या निकालानंतर मेहबूब मुजावर यांची जी प्रतिक्रिया आहे ती अगदी मार्मक ठरते. कारण मोहन भागवतांना त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिलं होतं असं जे खळबळजनक विधान आहे ते मेहबूब मुजावर निश्चित करतात. अतिशय खळबळजनक हे विधान आहे आणि यावरती काय प्रतिक्रिया येते पाहणं महत्वाचं असेल. माझ्यासोबत असाच राहा. पुढची बातमी आपण पाहूयात. एकीकडे कोकाटेंच्या खाते बदलानंतर आता रामदास कदम सुद्धा सावध झालेले आहेत. रामदास कदम कुटुंबियांचा सावली बार यावरून वाद होताच ऑर्केस्ट्राचा परवाना कदम यांनी सरेंडर केलाय. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची अडचण वाढलेली असताना ऑर्केस्ट्रा परवाना रद्द करून फक्त रेस्टो बार हॉटेल परवाना ठेवलेला आहे. कदम यांनी सावली बार ज्या व्यक्तीला चालवण्यास दिलेला होता त्याच्यासोबतचा करारनामाही रद्द केला गेलाय. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरती विरोधकांनी टीका केल्यानंतर रामदास कदम यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली होती. राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली होती योगेश कदम यांची आणि त्यामुळे आता बचावात्मक पवित्रा कदम यांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तर याच प्रकरणावरती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची प्रतिक्रिया आपण पाहूयात. त्यांची पूर्ण जी कुंडली आत्ताच्या घटकेला काढली आहे, म्हणजे त्यांच्या जेवढ्या संस्था आहेत, त्यांच्या जेवढ्या कंपनीज आहेत, प्रत्येक कंपनीत योगसिद्धी, सिद्धयोग वगैरे वगैरे नावाच्या ज्या अनेक डेव्हलपमेंट कंपनीज आहेत त्याचे सगळे डिटेल, त्यांचे जिथे जिथे प्रोजेक्ट चालले आहेत, या व्यतिरिक्त शैक्षणिक संस्था ज्या त्यांच्या चालतात रत्नागिरीमध्ये त्याची सगळी माहिती काढली आहे. प्रचंड प्रमाणात माहिती आली आहे. प्रचंड प्रमाणातला गैरव्यवहार माझ्यापर्यंत आला आहे आणि तो सगळा टॅब्युलेट करून मी न्यायालयीन लढाई त्यांच्या विरुद्ध लढणार आहे. या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात माझे सहकारी सागर कुलकर्णी यांच्याकडून. सागर, सावली बार वरून योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना आत्ता एक पाऊल मागे घेत त्यांनी सावध पवित्रा घेतला असं म्हणायचं? एका बाजूला माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या कृषी खात्याचा पदभार काढला आणि त्यांना दुसरं खातं दिलं गेलं, अर्थात दुय्यम खातं दिलं गेलं. कोकाट्यांवर ज्या पद्धतीने कारवाई केलेली आहे त्यामुळे दुसरीकडे योगेश कदम जे विद्यमान गृहराज्यमंत्री आहेत आणि त्याच गृहराज्यमंत्र्यांच्या परिवाराचा स्वतःच्या त्यांच्या आईचा नावाने ऑर्केस्ट्रा बार असणं हे अतिशय चुकीचं आहे. यामुळेच योगेश कदम यांना कदाचित गृहराज्यमंत्रीपद सोडण्याची येण्याची वेळसुद्धा येऊ शकते. विरोधकांची प्रचंड मागणी आहे पण तुर्तास तरी मुख्यमंत्र्यांनी आणि एकनाथ शिंदेंनी कुठलाही निर्णय याबाबतचा घेतलेला नाही दिसत नाही. अशा परिस्थितीमध्ये स्वतःची बचावात्मक भूमिका असावी आणि दोन पावलं मागे येताना घेतलेला स्टँड आहे असं म्हटलं जातं. योगेश कदम यांच्या आईच्या नावाने सावली हा ऑर्केस्ट्रा बार होता आणि तो एका व्यक्तीला, शेट्टी नामक एका व्यक्तीला तो चालवण्यासाठी दिला गेला होता. अर्थात त्यांनी जो करारपत्र केला आहे त्याच्यामध्ये तो ऑर्केस्ट्रा बारच असावा अशा स्वरूपाचा आहे. पण शेट्टी या व्यक्तींनी तिथे लेडीज बार चालवला आणि त्याच्यानंतरनं मुंबई क्राईम ब्रांचने जो काही कारवाई केली त्याच्यामध्ये तिथे काही महिला नृत्य करताना आढळल्या, त्यांना ताब्यात घेण्यात आलं, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि मग गुन्हे दाखल ज्या स्वरूपामध्ये झाले ते करण्यात आले. करारनामामध्ये जो उल्लेख आहे त्याच्या व्यतिरिक्त अन्य काम केल्यामुळे तो करारनामा रद्द करण्यात आला. म्हणजे शेट्टी यांना दिलेला परवानाच्या बाबतचा जो करारनामा होता तो रद्द करण्यात आलेला आहे. दुसरीकडे ऑर्केस्ट्रा बार असणं हे सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. ऑर्केस्ट्रा बार एखाद्या गृहराज्यमंत्र्याचा असणं हे त्याच्याहून अधिक गंभीर बाब आहे. यामुळे योग्य वेळी दोन पावलं कदम यांनी मागे घेतलेले आहेत आणि डायरेक्ट स्वतःकडचा जो ऑर्केस्ट्रा बारचा परवाना आहे तो स्वतः सरेंडर केलेला दिसून येतोय. आता मुद्दा उपस्थित राहतोय की जे विरोधकांकडून आरोप केले जात होते ते तिथे ऑर्केस्ट्रा बार, तिथे महिला नाचत होत्या आणि अशाच गृहराज्यमंत्र्यांचं हे सगळं काही कृत्य आहे. तर अशा परिस्थितीत गृहराज्यमंत्र्यांवर कारवाई करावी. आता योगेश कदम यांच्याकडनं याबाबतचं आर्ग्युमेंट अशा स्वरूपात केलं जातं आहे की आत्ता माझ्या नावाने माझ्या आईच्या नावाने हा जो रेस्टॉरंट बार आहे तो परवाना अनेक वर्षापासून आहे आणि तो स्वतः आम्ही चालवत नाही आहे तर तो चालवण्यास दिलेला आहे.
व्यवसाय करणं काही चुकीचं नाही या, पण कोणता व्यवसाय करता आणि कुठल्या पदावर करताय यावरनं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता पुढच्या कालावधीमध्ये तुर्तास जरी एकनाथ शिंदेंनी योगेश कदम यांना अभय दिलेलं आहे, पण विरोधक किती आक्रमक होत आहेत. राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जसं कोकाटेंच्या संदर्भामध्ये काही स्वतः कॉग्निझन्स घेतलेला आहे, तशा स्वरूपामध्ये काही स्वतः भूमिका घेत आहेत का, आणि योगेश कदम यांच्याकडे असणारं गृहराज्यमंत्रीपद ते काढतायत की अन्य काही कुठल्या स्वरूपामध्ये भूमिका घेत आहेत हे पाहणं गरजेचं आहे. पण त्याच्या आधीच कदम यांनी स्वतःकडचे जो अडचणीत येणारा विषय आहे तो संपवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आता मुळात हा विषय आत्ता संपतोय की पुढच्या काही दिवसांमध्ये विरोधक अधिक आक्रमक होताना मुख्यमंत्री त्यावर काही कारवाई करतायत का, त्यांच्याकडचं असणारं गृहराज्यमंत्री पद काढून अन्य खाती ठेवतायत का, हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. निश्चित सागर सोबत असाच रहा. आणखीन एक महत्त्वाची बातमी आपल्याला पाहायची आहे. महाराष्ट्र काँग्रेस कार्यकारिणीची 2 दिवसांपूर्वीच यादी समोर आलेली आहे आणि या यादीवरती दिल्लीमधून शिक्कामोर्तब झाला. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीम तयार झाली, पण या कार्यकारिणीमध्ये एक नवं नाव सगळ्यांच्या भुवया उंचावणारं ठरलेलं आहे आणि ते आहे अजित पवार गटाचे मुन्ना कुरणे. अजित पवार गटात गेलेल्या मुन्नाभाई कुरणे यांचं नाव काँग्रेस कार्यकारिणीच्या यादीत आहे. यावरती कुरणेंना विचारलं असता त्यांनी मी अजित पवार गटात आहे, माझं नाव कार्यकारिणीमध्ये कसं आलं याबाबत मला माहिती नाही असं म्हटलंय. या संदर्भातली माहिती माझी सहकारी जुई जाधव हिच्याकडून घेऊया. जुई, आधीच हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरती प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्याच कार्यकाळात मोठ्या प्रमाणात गळती होती अशी टीका होत असताना इतकी मोठी गफलत कशी काय झाली? आपण पाहतोय तृप्ती की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीच्या यादीमध्ये सावळा गोंधळ पाहायला मिळतोय. त्याचं कारण म्हणजे की जी यादी समोर आली कार्यकारिणीची त्यामध्ये सर्वच आजी माजी नेत्यांचा समावेश आहे आणि डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ही यादी तयार केलं गेलं असतं देखील सांगितलं जात आहे. कारण का जर सगळ्यांनाच संधी मिळते तर पक्ष का कोण सोडून जाईल या विचाराने ही कार्यकारिणी तयार केली गेली असल्याचं सांगितलं जाते. मात्र त्यामध्ये जर आपण हे देखील म्हणू शकतो की अनेकांच्या नातेवाईकांना देखील संधी या कार्यकारिणीमध्ये दिली गेली आहे. परंतु एक नाव मुन्ना कुरणे हे जे काँग्रेसचे सरचिटणीस आहेत त्यांचं नाव आहे सरचिटणीसच्या यादीमध्ये. त्यांच्या नावाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण का मुन्ना कुरणे हे अजित पवार यांच्या पक्षाचे आहेत. ते गेली अनेक वर्ष अजित पवार यांच्यासाठी काम करत आहेत आणि अशातच ते आता खरं तर काँग्रेसमध्ये त्यांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश झाला आहे नावाचा. यामुळे सगळा गोंधळ जो आहे तो झालेला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना ज्या वेळेला विचारणा करण्यात आली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की चुकून हे नाव आलं. स्थानिक पातळीवर आम्ही याचा विचार केला. आम्ही ज्या वेळेला नावांची विचारपूस केली गेली तेव्हा या नावाचा उल्लेख आला, तेव्हा हे नाव समोर आलं. मात्र आता आम्ही हे नाव काढून टाकणार आहोत आणि त्यामुळे हा जो सगळा सावळा गोंधळ आहे तो हर्षवर्धन सपकाळ यांनी कबूल केला आहे. परंतु ही यादी दिल्लीतूनच आली आहे. या यादीला क्रॉस चेक केलं गेलं नाही का, हा देखील आता एक मोठा सवाल उपस्थित होतोय. त्यामुळे ही जी नवीन यादी तयार केली गेली आहे त्या नवीन यादीमध्ये हे जे नाव आहे ते एकच नाव आहे का अशी किती नावं समोर येतात याची देखील पडताळणी आता निश्चितच केली जाऊ शकते. तृप्ती, निश्चित जुई सोबत रहा. पुढची बातमी आता आपण पाहूयात. नांदेडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये एका वृद्धाच्या पायाला उंदरानं कुरतडल्याची घटना ताजी असतानाच आता ग्रामीण रुग्णालयामध्ये उंदीर महिला रुग्णाच्या अंगावरती फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कंधार येथील ग्रामीण रुग्णालयातला हा व्हिडिओ आहे. एक महिला रुग्ण बेडवरती झोपलेली असताना उंदीर तिच्या अंगावरती फिरतोय. दुसऱ्या रुग्णाच्या एका नातेवाईकानं हा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. या रुग्णालयात एकच उंदीर नाहीये, असे अनेक उंदीर फिरत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसतंय. ग्रामीण रुग्णालयातील महिला वॉर्डमध्ये उंदरांचा सुळसुळाट दिसून येत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा किती ढिसाळ झालेली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. आरोग्य यंत्रणांना सलाईनवरती असल्याचं सुद्धा दिसून येत आहे आणि आता आरोग्य मंत्री या प्रकारावरती काय उत्तर देत आहेत हे पाहणंही महत्वाचं आहे. योगेश लाटकर यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊयात. योगेश, अतिशय धक्कादायक असा हा व्हिडिओ आहे. एकीकडे रुग्ण बेडवरती झोपलेले आहेत, त्यांच्या अंगावरती उंदीर फिरतायत, सगळीकडेच उंदीर फिरतायत. अतिशय गलिच्छ असा प्रकार. रुग्णांनी उपचार तरी कसे घ्यावे त्याच्या वातावरणात असा प्रश्न निर्माण होतोय. निश्चित तृप्ती, हे व्हिडिओ बघितल्यानंतर अंगावर शहारे येतील अशा पद्धतीचे हे व्हिडिओ आहेत. आठवड्याभरामधली ही दुसरी घटना आहे. पहिली घटना जिल्हा रुग्णालयामध्ये घडली होती आणि आता घडलेली जी घटना आहे ज्याचे व्हिडिओ समोर आलेले आहेत ते तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयाचे आहेत.
एकूणच ही घटना बघितल्यानंतर खरंच शासकीय दवाखान्यामध्ये काय चालू आहे रुग्णालयामध्ये याचा आपल्याला थोडासा अंदाज येतो. आपण ह्याच्यामध्ये जेव्हा सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपल्याला अशी माहिती मिळाली की ह्या इमारती ज्या आहेत रुग्णालयाच्या त्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत येतात आणि ह्या सर्व जे गोष्टी आहेत ते करण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाचं आहे. रुग्णालय परिसर जो असतो तो परिसर स्वच्छ ठेवणे, मोडकळीस आलेल्या इमारती ज्या आहेत त्या पुनर्बांधणी करणे किंवा जिथं भेगा पडल्या आहेत त्याची डागडुजी करणे हे संपूर्ण काम PWD मार्फत केलं जातं. याचा आरोग्य विभागाशी काही संबंध नाही आणि या पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभाग ह्याकडे दुर्लक्ष करते. केवळ आरोग्य विभागाला नाव ठेवून आपल्याला चालणार नाही, याच्यात बांधकाम विभागाला देखील घ्यावं लागेल कारण यात त्यांचं देखील आहे. पेशंट जे असतात ते ज्या ठिकाणी रुग्ण असतो त्याच ठिकाणी जेवण करतात आणि तिथंच ती जेवणाचा जे उरलेला भाग आहे तो त्याच ठिकाणी फेकतात आणि त्याला खाण्यासाठी देखील उंदीर किंवा इतर कीटक येतात असं देखील एक ऑब्झर्वेशन पुढे आलेलं आहे. एकूण हे जर बघितलं तर दरवर्षी याच्यासाठी आरोग्य विभागामार्फत जे आहे त्या रुग्णालयांमध्ये रॅट रिपेलंटसाठी खर्च केला जातो. त्याच्याशिवाय पेस्ट कंट्रोल केलं जातं, परंतु अनेकदा हे चांगल्या दर्जाचं नसतं. शासकीय काम आहे त्यामुळे ते चांगल्या दर्जाचं होईल का याबद्दल लोकांच्या मनात निश्चितपणे शंका आहे. खरं तर आता यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णालयाचं बांधकाम विभाग आणि आरोग्य विभाग यांनी संयुक्तरित्या ऑडिट करणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी एक स्पेशल ड्राईव्ह ठरवणं गरजेचं आहे. आता आरोग्य सेवेच्या बाबतीत जर आपल्याला स्पेसिफिकली बोलायचं झालं तर मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा एक अत्यंत धक्कादायक माहिती माझ्या हाती लागली की 1975 साली जी काही लोकसंख्या होती त्याला अनुषंगून डॉक्टर आणि नर्स जे आहेत त्यांची संख्या जी मंजूर होती त्याला गृहीत धरून ती मंजुरी देण्यात आली. आज 51 वर्षानंतर देखील तेवढीच ती संख्या आहे, त्यामध्ये कुठलीही वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे निश्चितपणे या यंत्रणेवरती लोड येतोच. मग अशा पद्धतीमध्ये जे नॉन मेडिको स्टाफ आहे त्याची जी भरती प्रक्रिया आहे ती देखील फारशी गतिमान पद्धतीने होत नाही आणि मग अशा जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा या सर्व डॉक्टरांनी करणं अपेक्षित आहे असा ठपका ठेवला जातो. परंतु आपल्याला आरोग्य विभाग आणि बांधकाम विभाग या दोघांनाही तितकंच या दोन्ही विभागाच्या मंत्र्यांनी खरं तर पुढे येऊन आता याच्या बाबतीत खुलासा करणं आवश्यक आहे आणि प्रिकॉशन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात याचं ऑडिट. निश्चित योगेश, धन्यवाद संपूर्ण माहिती करता. जुई जाधव माझे सहकारी सुद्धा आपल्या सोबत होते. याबरोबरच सागर कुलकर्णी आणि योगेश वाघमारे यांनी सुद्धा या संदर्भातली माहिती दिलेली आहे. सगळ्यांचे खूप खूप आभार. पुढची बातमी आपण पाहूयात.